टुर्नामेंट आहे ना आज, क्रिकेटची टुर्नामेंट आहे. झालं, संडे आला नाहीत की तुमच्या टुर्नामेंट चालू होतात ना हो. अगं तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे क्रिकेटवर ते. हो, त्याच्यावरच प्रेम आहे. बायको तर अशीच आणली आहे घरी, नाही का? लग्न झाल्यावर प्रेम संपलं. अहो मी पण काळजीपोटीच सांगते ना तुम्हाला. बाहेर ऊन बघा किती आहे. काय झालं, चक्कर येऊन कुठे पडलात तर कोण बघणार आहे तुम्हाला? अगं तू आहेस ना, तुझ्याशिवाय कोण आहे माझं? अजिबात लाडी गोडीने बोलू नका. अहो त्या उन्हात करपून करपून इतका चेहरा काळा झालाय ना की एक दिवस मीच तुम्हाला ओळखणार नाही. अगं असं काय म्हणतेस? तुझी करतो ना सगळी मदत मी. कसली मदत? आता मी संडेला बाजाराला जाईन ना, तिथे सगळ्या बायकांचे नवरे आलेले असतात आणि माझा नवरा कुठे असतो? मैदानात बाजार मांडून बसलेला असतो आणि तो बाजार तो तिथे संपवून पण येत नाही. परत येताना 4 फुकटे मित्र घरात जेवायला घेऊन येतात. तुला माहिती आहे ना त्यांना तुझ्या हातचं जेवण आवडतं ते. अजिबात त्या रिकामटेकड्या मित्रांबद्दल काय बोलू नका. बरं मला सांगा, तुम्ही एवढे जे उत्स्फूर्तपणे रोज जाता तुम्ही खेळायला, कधीतरी एखादी ट्रॉफी जिंकून आणलायत का हो घरी? अगं ते आम्ही सेमीफायनल हरतो ना. अहो मग मी तेच म्हणते, जर तुम्हाला शेवटला हरायचं असतं तर आधीच हरा ना, म्हणजे बाकीचा दिवस तरी बायको सोबत घालवता येईल. पण नाही, पूर्ण दिवस तिकडे वाया घालवून शेवटला हरून तोंड काळं करून घरी यायचं. मला तर वाटतं ह्याच्यामुळेच हरतोय आम्ही. हा, काय म्हणालात? सॉरी, काय नाही, करतो मदत. काय काम आहे सांग मला. इतकं बोलल्यावर तर देवाचा देव पण थांबेल. आता काय करायचंय? जाऊ दे, नशीब तुमच्या डोक्यात प्रकाश पडला. आता बाजारात जाऊया. अहो, गेले? कसला निर्लज्ज माणूस आहे हा. तुम्ही आता याच परत घरी. बघते त्यांना, त्यांची टुर्नामेंटच बाहेर काढते.